नमस्कार माझ्या बालमित्रांनो. साईराम. मित्रांनो, आपण मागील 2 पाठांमध्ये आकाराचे शब्द पाहिले. त्यात पहिल्यांदा आकाराचे 2 अक्षरी शब्द आपण अभ्यासले. नंतरच्या भागामध्ये आकाराचे 3 अक्षरी शब्द आपण अभ्यासले. आज आता आपण आकाराचे 4 अक्षरी शब्द हा पाठ शिकणार आहोत. आता तुम्हाला माहिती आहे आकाराचे शब्द म्हणजे काय? तर आकाराचे शब्द म्हणजे ज्या शब्दांना कोणतीही मात्रा किंवा स्वरचिन्ह लावलेलं नसतं. म्हणजेच जे शब्द मुळाक्षरांपासून तयार होतात त्यांना आकारयुक्त शब्द असं म्हणतात. जे शब्द मुळाक्षरांपासून तयार होतात त्यांना आकारयुक्त शब्द असं म्हणतात. यामध्ये 4 अक्षरी जे शब्द आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ अ ज ग र हा जो शब्द आहे हा 4 अक्षरी शब्द आहे आणि या शब्दामध्ये कोणतीही मात्रा लावलेली नाही. तसेच अ न न स हाही शब्द असा आहे की ज्यामध्ये आकाराचेच 4ही शब्द आहेत. तर अशा पद्धतीचा आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत. आकार 4 अक्षरी शब्द. आकार 4 अक्षरी शब्द. लवकर घर बघ. लवकर घर बघ. गणपत भरभर चल. गणपत भरभर चल. हसन पटकन पळ. हसन पटकन पळ. कमल पटपट घर सजव. कमल पटपट घर सजव. गणपत झटपट घर सजव. गणपत झटपट घर सजव. हसन घर झकपक कर. हसन घर झकपक कर. आता या पाठाचे काही अवघड शब्द आहेत ते शब्द आपण पाहूया. भरभर म्हणजे फास्ट. पटपट क्विकली. घर हाऊस. पुन्हा पाहूया आपण अर्थ. भरभर फास्ट. पटपट क्विकली. घर हाऊस. सजव डेकोरेट. सजव डेकोरेट. झकपक नीट अँड टायडी. झकपक नीट अँड टायडी. आता हा पाठ आपण एकदा समजून घेऊया. लवकर घर बघ. घर म्हणजे हाऊस. लवकर म्हणजे क्विकली. लवकर घर बघ. गणपत भरभर चल. गणपत भरभर चल. हसन पटकन पळ. हसन पटकन पळ. कमल पटपट घर सजव. सजव म्हणजे डेकोरेट करणे. कमल पटपट घर सजव. गणपत झटपट घर सजव.
गणपत झटपट घर सजव. हसन घर झकपक कर. हसन घर झकपक कर. आता हा पाठ माझ्याबरोबर तुम्ही सर्वांनी एकदा म्हणायचा आहे. लवकर घर बघ. लवकर घर बघ. गणपत भरभर चल. गणपत भरभर चल. हसन पटकन पळ. हसन पटकन पळ. कमल पटपट घर सजव. कमल पटपट घर सजव. गणपत झटपट घर सजव. गणपत झटपट घर सजव. हसन घर झकपक कर. हसन घर झकपक कर. तर याचे आपण शब्दार्थही आता पाहिलेले आहेत. आता या पाठाखाली काही शब्द आहेत ते आपण म्हणूया. तुम्ही पण सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणायचे आहेत. लवकर. लवकर. भरभर. भरभर. पटकन. पटकन. पटपट. पटपट. झटपट. झटपट. झकपक. झकपक. या पाठाखाली काही चित्रे आहेत आणि चित्रांची नावे त्या चित्रांखाली लिहिलेली आहेत. ते शब्द आपण वाचणार आहोत आणि तुम्ही सर्वांनी आपल्या घरच्या वहीमध्ये हे जे शब्द लिहिलेले आहेत ते 2-2 वेळा लिहायचे आहेत. तर म्हणा माझ्याबरोबर सगळ्यांनी. मनगट. मनगट. खरवस. खरवस. करवत. करवत. अननस. अननस. परकर. परकर. पडवळ. पडवळ. धनगर. धनगर. अजगर. अजगर. हे शब्द परत एकदा म्हणूया. मनगट. मनगट. खरवस. खरवस. करवत. करवत. अननस. अननस. परकर. परकर. पडवळ. पडवळ. धनगर. धनगर. अजगर. अजगर. आता आपण हा पाठ वाचलेला आहे आणि पाठाखाली जे शब्द दिलेले आहेत तेही आपण वाचलेले आहेत. आता या पाठाखाली काही रिकाम्या जागा आहेत. तिथे योग्य शब्द लिहायचा आहे. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. नंबर 1. गणपत भरभर चल.
गणपत भरभर चल. नंबर 2, कमल पटपट घर सजव. कमल पटपट घर सजव. नंबर 3 आहे, हसन घर झकपक कर. हसन घर झकपक कर. पुन्हा पाहूया. नंबर 1 आहे, गणपत भरभर चल. गणपत भरभर चल. कमल पटपट घर सजव. कमल पटपट घर सजव. हसन घर झकपक कर. हसन घर झकपक कर. आता पुढील प्रश्न आहे, खालील चुकीच्या वाक्यासमोर चुकीची खूण करायची आहे आणि बरोबरच्या वाक्यासमोर बरोबरची खूण करायची आहे. चुकीची खूण म्हणजे क्रॉस करायचा, बरोबरची खूण म्हणजे टिक करायची. खालील चुकीच्या वाक्यासमोर क्रॉस किंवा चुकीची खूण व बरोबरच्या वाक्यासमोर टिक म्हणजे बरोबरची खूण करा. नंबर 1 आहे, हसन पटकन चल. हसन पटकन चल हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून तिथे चुकीची खूण करायची आहे. नंबर 2, अनय झटपट घर सजव. अनय झटपट घर सजव हे पण वाक्य चुकीचं आहे, म्हणून वाक्यासमोर आपल्याला चुकीचं चिन्ह म्हणजे चुकीची खूण करायची आहे. पुन्हा एकदा पाहूया. हसन पटकन चल. हसन पटकन चल हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून वाक्यासमोर चुकीची खूण केलेली आहे. नंबर 2, अनय झटपट घर सजव. अनय झटपट घर सजव हे वाक्य चुकीचं आहे, म्हणून वाक्यासमोर चुकीची खूण केलेली आहे. आता पुढे योग्य जोडा जुळवा. समान शब्द म्हणजे एकसारखे जे शब्द आहेत त्या शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहिला शब्द आहे झटपट. तो दुसऱ्या कॉलममध्ये जिथे झटपट शब्द दिलेला आहे त्याला तुम्ही जोडणार आहात. तुम्ही तुमच्या वहीमध्ये 2 कॉलम करणार आहात आणि समान शब्दांच्या जोड्या तुम्ही जुळवणार आहात स्लॅन्टिंग लाईननी. झटपट झटपट. नंबर 2 आहे, धनगर धनगर. नंबर 3 आहे, खरवस खरवस. नंबर 4 आहे, अननस अननस. नंबर 5 आहे, दशरथ दशरथ. आता कॉलम नंबर 2 मध्ये पण समान शब्द आहेत. त्या समान शब्दांच्या तुम्ही जोड्या जुळवणार आहात. तुम्ही तुमच्या घरच्या वहीमध्ये हे दोन्ही कॉलम लिहिणार आहात आणि त्यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. हा गृहपाठ सगळ्यांनी करायचा आहे. आता मराठी भाषेमध्ये आकाराचे 4 शब्द किंवा 4 अक्षरी शब्द अजून काही आहेत, तर ते आपण पाहूया. अवयव, अडचण, अवघड, अननस, अपचन. अवयव, अडचण, अवघड, अननस, अपचन. अवजड, अवसर, अडसर,
अडगळ, अजगर. आता माझ्याबरोबर तुम्ही म्हणा. अवघड, अवजड, अडसर, अडगळ, अजगर. झटपट, गडबड, बडबड, सरसर, धडपड. हे शब्द माझ्याबरोबर म्हणा. झटपट, गडबड, बडबड, सरसर, धडधड. आता खरवस, मनगट, कसरत, लवकर, भरभर, सरबत. पुन्हा हे शब्द माझ्याबरोबर म्हणायचे आहेत. सरबत, मनगट, कसरत, लवकर, भरभर. बळकट, गणपत, पटपट, मरगळ, समरस. बळकट, गणपत, पटपट, मरगळ, समरस. परकर, वटवट, दलदल, जलधल, कटकट, लटपट, पसरट, पळवट, डगमग, गरगर, दगदग, हैगय, करवत, हरकत, हळहळ, बदबद, चकमक, मचमच, चमचम, रणरण. आता हे शब्द माझ्याबरोबर तुम्ही पण म्हणायचे आहेत. म्हणा बरं. परकर, वटवट, दलदल, जनधन, कटकट, लटपट, पसरट, पळवट, डगमग, गरगर, दगदग, हैगय, करवत, हरकत, हळहळ, बदबद, चकमक, मचमच, चमचम, रणरण. अजून काही शब्द आहेत ते पहा बरं. सणसण, हजरत, खदकन, सटकन, चटपट, दगदग, परवड, गजबज, पकपक. हे शब्द आता तुम्ही माझ्याबरोबर म्हणणार आहात. सणसण, हजरत, सटकन, चटपट, दगदग, परवड, गजबज, पकपक. आता हे झाले काही नवीन शब्द 4 अक्षरी आकाराचे आहेत. आता तुम्हाला काही ग्रहपाठ देणार आहे. तो पहा बरं काय आहे तो. पाठाखाली काही रिकाम्या जागा भरा असा एक प्रश्न होता. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये तो प्रश्न लिहिणार आहात. पाठाखालील रिकाम्या जागा भरा आणि वहीत लिहा. आणि अजून एक ग्रहपाठ आहे. अकार 4 अक्षरी शब्द. आता तुम्ही
पाठाखालील पण काही आकाराचे चार अक्षरी शब्द पाहिलेले आहेत, तसेच पाठाबाहेरील पण पाहिलेले आहेत. तुम्हाला जे आवडतील ते 10 शब्द तुमच्या वहीत लिहायचे आहेत. आकार, 4 अक्षरी, 10 शब्द तुमच्या वहीत लिहिणे. आता हा आपण पाठ शिकलेलो आहोत. कोणता पाठ शिकलेलो आहोत आपण आज? आकार, 4 अक्षरी शब्द. हा पाठ आपण एकदा सर्वांनी मिळून म्हणायचा आहे. आकार, 4 अक्षरी शब्द. तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणा. लवकर घर बघ, लवकर घर बघ. गणपत भरभर चल, गणपत भरभर चल. हसन पटकन पळ, हसन पटकन पळ. कमल पटपट घर सजव, कमल पटपट घर सजव. गणपत झटपट घर सजव, गणपत झटपट घर सजव. हसन घर झकपक कर, हसन घर झकपक कर. आता हा पाठ आपण पुन्हा एकदा वाचलेलो आहे. तर तुम्ही पण घरी हा पाठ वाचण्याचा प्रयत्न करणार आहात. पाठाखालचे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहिणार आहात, तसेच पाठाखालचे प्रश्नही तुम्ही लिहिणार आहात. आणि हा सगळा गृहपाठ शाळा चालू झाली की तुम्ही माझ्याकडून चेक करून घेणार आहात. धन्यवाद. साईराम.